काय रे दादा, आई बोलली तुला माझ्याशी बोलायचं. काय नाही ग, काल तुला ते स्थळ आलं होतं ना बघायला, तो मुलगा तुला आवडला आहे की नाही हे आईने तुला विचारायला सांगितलं होतं मला. मुलगा तर पसंत आहे रे मला, पण माझ्या जरा वेगळ्या अपेक्षा होत्या. त्याचा ॲटलिस्ट 1 BHK फ्लॅट आणि एक गाडी तरी असावी. मुलगा म्हणून कसा वाटला तो तुला? मुलगा म्हणून छान वाटला. जिथपर्यंत मी त्याची माहिती काढली ना, मुलगा खूप वेल एज्युकेटेड आहे. आणि मुलगा तुला जर छान वाटला असेल तर मला वाटतं की तू गाडी आणि घराची अपेक्षा नाही करावी त्याच्याकडून. खरं आहे रे दादा तुझं, पण कसं आहे, गाडी आणि घर असेल तर एक ओळख, एक स्टेटस असतो ना. खरं आहे तुझं, गाडी आणि घर समाजात एक वेगळी ओळख असते, स्टेटस असतो. पण 22-23 वर्षांच्या मुलाकडून ही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही वाटत का तुला? समज आत्ता तू त्याला आवडलीस आणि फक्त तुझ्याशी लग्न व्हावं म्हणून त्याने घर गाडी सगळं काही घेतलं, आणि पुढे जाऊन त्याला जर ते नाही पेललं आणि गाडी घर बँकेने जर जप्त केलं, देव करो अशी वेळ नाही यायला पाहिजे कोणावरती, पण समज आली तर मग काय डिवोर्स घेणार आहेस? नवरा बायकोचं नातं ना जगातलं सगळ्यात सुंदर नातं असतं. एकमेकांना साथ असेल ना तर दोघं मिळून एक काय 10 गाड्या 10 घरं तुम्ही घेऊ शकता. खरं आहे ना? खरं आहे रे दादा तुझं. गाडी आणि घराच्या अट्टहासासाठी मला असं वाटतं की मी एक चांगला माणूस गमवेन. घर आणि गाडीचा विचार करत असतील मुली तर मग मी तर लग्नाचा विचारच सोडून दिला पाहिजे. का रे? माझ्याकडं घर आणि गाडी घ्यायला आणखी 10-15 वर्ष लागतील मला. मला तुझ्या लग्नाचं टेन्शन नाहीये रे. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी तुझ्यावर फिदा आहेत. हा, कोण ग? गपरे, एवढा उतावळा नको होऊस. सांग ना. गपरे ढोल्या, पोट कमी करा आधी. जीवाला धीर तू, चैन माझा तू, लाखो हजारात माझी ताई तू. जग हे बहरे जेव्हा करते स्माइल तू.